नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 2022 या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 2022चा जो जीएसचा पेपर आहे त्याचा अनालिसिस बघणार आहोत। या अगोदर आपण 2020 आणि 2021च्या पेपरचा अनालिसिस हे बघितलेलं आहे, तर ते तुम्ही यूट्यूब चॅनलवरती स्पार्क अकॅडमीच्या बघून घेऊ शकता। तर आता 2022चा जो पेपर होता तर तो असा पहिला पेपर होता की ज्याच्यामध्ये आपलं सीसॅट आहे ते क्वालिफाईंग झालेलं आणि जो फक्त जीएस वरच आपलं जो काही कट ऑफ ठरला पूर्व परीक्षेचा तर तो जीएस वर ठरलेला होता। त्याच्यामुळे तो पेपर त्या दृष्टीने पण महत्त्वाचा आहे आणि आता आपलं सीसॅट सगळं क्वालिफाईंगच आहे, त्याच्यामुळे जीएस वरच आपलं मेरिट ठरतं। तर आता बघा, हा सुरुवातीचा जो प्रश्न होता तो जो आहे तर तो थोडा करंट बेस प्रश्न आहे आणि जे आपल्याला जे चालू घडामोडींना जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये सुद्धा चक्रीवादळ आणि कोणतं चक्रीवादळ कोणत्या समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये उद्भवलं का बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं आहे आणि त्याला कोणत्या देशाने नाव दिलं, तर हे यावर पण प्रश्न येतात आपल्याकडे। तर मग तसंच हा प्रश्न आहे 2022ची जरी एक्झाम असेल तर 2019 किंवा त्या अगोदरच्या चक्रीवादळावर प्रश्न विचारलाय आणि सेम असाच प्रश्न सागर ह्या चक्रीवादळावर ASO 2021 ला प्रश्न विचारलेला होता आणि तोच प्रश्न राज्यसेवा 2022 मध्ये आला। म्हणजे प्रश्नाचं रिपिटेशन असतं काही प्रमाणात करंट मध्ये सुद्धा। तर याच्यामध्ये हे जे वाक्य आहे आता हे आहे, तर हे सागर चक्रीवादळ हे 2018 ला आलेलं होतं। याच्यातनं बरोबर निवडायचंय, तर मग ए गेला आपला, ए बी सुद्धा गेला आणि ए बी बरोबर नाहीत। तर आता बघा, सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचं नुकसान केलं। जरी ते अरबी समुद्र त्या साईडनं जरी आलेलं असलं तरी ते सोमालिया वगैरे त्या देशाकडून तिकडून आलेलं होतं, त्यामुळे हे सुद्धा वाक्य चूक आहे। तर मग ए आणि बी याच्यामध्ये बरोबर नाहीत। म्हणजे शक्यतो असं खूप कमी प्रमाणात होतं की दोन्ही वाक्य चुकीचे असू शकतात किंवा असतात, पण तिथे तुम्हाला जोपर्यंत माहित नाही फर्म, आता पहिलं ठीक आहे, तुम्ही जर त्या आधीचा ASO चा पेपर बघितलेला असेल मुख्य परीक्षेचा तर त्याच्यात जर तुम्हाला माहिती असेल की ते 19 ला होतं 18 ला आले, ते वाक्य ना करू शकता। पण बी वाक्य उगीच तुम्ही नाकारलं नाही पाहिजे। म्हणजे पुढच्या प्रश्नासाठी मी सांगते, कारण ते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ना करू शकता, माहिती नसेल तर नाकारायचं नाही उगीच, ठीक आहे। तर आता हे बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भात संशोधन करण्यात आलं कुठे असं विचारलेलं आहे। आता जर आपण आपण जर 11वीचं नवीन स्टेट बोर्ड वगैरे बघितलं किंवा इतिहासाची कोणती लुसंटचं पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये जे ताम्रपाषाण युगाचं दिलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं उत्खनन झालेलं आहे, तर पाटणे, जळगाव, इनामगाव इथपर्यंत आपण वाचलेलं असतं। हातखंबा नाही म्हणून उगीच त्याला नाकारायचं नाही, ऑप्शन बघायचा, ऑल ऑफ दी अबोव दिसतोय, वरीलपैकी सर्व ऑप्शन अशा वेळी देणं अपेक्षित आहे तुम्ही, ठीक आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे जोड्या लावाचा प्रश्न आहे। आता एवढं दिसतंय का? ठीक आहे। तर बघा आता जोड्या लावा, कारण जेव्हा तुम्हाला काही गोष्टी मराठीतून कळत नसेल तर इंग्लिश मधून पण बघायच्या। तर इथं आपल्याला भारतासंबंधी आपण काय म्हटलं आधी आपल्या घरात किंवा आपल्या पुरतं आपण बघायचं, नंतर बाहेर जरी वर्ल्ड जिओग्राफीचा प्रश्न असला तरी सुद्धा। आता भारतामध्ये कोणत्या प्रकारची शेती केली जाते? झूम, ठीक आहे। तर मग 1 ला 4 असलेले 2 ऑप्शन आहेत, 2 ऑप्शन काढून टाकायचे, ठीक आहे। त्यानंतर आता अजून एक माहिती पाहिजे तुम्हाला, तर मग ब्राझील रोका म्हणजे सी ला 2 असलेला ऑप्शन हा आहे आपलं उत्तर निघते। 1 कमीत कमी जास्तीत जास्त 2, 1 न पण जोड्या लावायचे प्रश्न सुटू शकतात, ठीक आहे। आता पुढचा प्रश्न, ठीक आहे। आता हा प्रश्न बघा, नेहमी या सिद्धांतावर दरवर्षी जोड्या लावायला प्रश्न असतो
आणि यातल्या 4 पैकी एक तर जोडी रिपीट झालेलीच असते, होतेच, त्याच्याशिवाय ते पूर्णच होऊ शकत नाही. आता हा जो आहे नेब्युलर, इंग्लिश मध्ये थोडं बघायचं ह्याच्यामध्ये बघा, जे आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठल्याही लँग्वेज मध्ये पेपर सोडवू शकता. आता नेब्युलर हायपोथेसिस आहे ती लॅपलासची आहे. मग सी ला 1 असलेला ऑप्शन बघा, एकच आहे. 1 वर पण प्रश्न सुटतोय आपला, जे की मागच्या वर्षी कुठंतरी ते आलेलंच असतं, ते पुस्तकात आपण वाचलेलं असतं, तर मग त्याच्यावर पण सुटतो प्रश्न. किंवा सेफिड मग लिहून ठेवायचं. सेफिडचा सिद्धांत कोणाचे? डॉक्टर बॅनर्जीचा आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी कोणाचे? ॲल्फविनची आहे. आणि बायनरी लिटलिटनची आहे. तर मग हे लिहून ठेवायचं, पुढं त्याचा उपयोग होणार आहे आपल्याला 2024च्या पेपरमध्ये पण त्याचा उपयोग होणार आहे. ठीक आहे. आता हा बऱ्यापैकी फॅक्च्युअल प्रश्न आहे. मानवी भूगोलाचे जनक विचारलेत विडाल डी ब्लाश. अगेन मोठा इलॅबोरेटिव्ह ऑप्शन आहे. आता हेरोडोटस कोण आहेत? तर इतिहासाचे जनक आहेत, हिस्ट्री, फादर ऑफ हिस्ट्री म्हणतात त्यांना. बाकीचे पण हे मानवी भूगोलाचा प्रश्न आहे, मानवी भूगोलातून येणारा हा प्रश्न आहे. आणि हा मुख्य परीक्षेला बऱ्यापैकी असणारा पार्ट आहे, पण तरीही पूर्वाला प्रश्न विचारलाय तर तो आपण तशा पद्धतीने डील करायचा. आता पुढचा प्रश्न आहे, हे जोड्या लावायचं आहे, प्रवाह आणि त्याचं स्पष्टीकरण. कोणत्या प्रवाहाला काय म्हणतात ह्यातलं सुद्धा एखादं माहिती असेल तरी सुद्धा, जे माहिती आहे त्याच्यावर फोकस करायचं, त्याच्यावर टार्गेट करायचं. तर गुंफित प्रवाह, आता जे गुंफित प्रवाह म्हणजे एकमेकांमध्ये गुंफलेली किंवा जोडलेली प्रवाह रचना. म्हणजे आता बघा डी ला 4 असलेला ऑप्शन एकच आहे, उत्तर आपला निघतं. मग तुमचं काम एवढं आहे की ते लिहून ठेवायचं. ठीक आहे. परावर्ती, अनुवर्ती. अनुवर्ती म्हणजे काय माहिती का? कॉन्सिक्वेंट म्हणजे कॉन्सिक्वेंटली ते प्रवाहाला अनुसरून वाहतात. ठीक आहे. आणि त्याच्याच विरुद्ध काय आहे? ऑब्सिक्वेंट म्हणजे अपोजिट टू, म्हणजे प्रवाहाच्या विरोधात वाहतात. काही लोक प्रवाहाच्या विरोधात जाणारे असतात, तसंच हे प्रवाहाच्या विरोधात वाहणाऱ्या ज्या प्रवाह आहेत तर त्याला काय म्हणतात? ऑब्सिक्वेंट. आणि परावर्ती एक आहे कॉन्सिक्वेंट ऑब्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट त्याच्या विरोधात ऑब्सिक्वेंट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर पुढचं आहे, झेलम ही सिंधूची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते. ठीक आहे. खाली सब ऑप्शन आहेत, दोन्ही पण ऑप्शन बरोबर आहे असा पण ऑप्शन दिलेला आहे, ऑल ऑफ दी अबोव वाला. पुढे आहे, सतलज ही सिंधूची उपनदी असून दक्षिणेकडील उपनदी आहे. तर आपल्याला माहित पाहिजे सिंधूच्या दक्षिणेकडच्या 6 उपनद्या ज्या आहेत त्या म्हणजे त्या भारतातून बऱ्यापैकी वाहतात. आणि 6 त्यामध्ये 3 मध्ये पाकिस्तानला पाणी पुरवठा म्हणजे पाकिस्तानकडे आहे आणि 3चा भारताकडे आहे. तर ती सतलज ही सिंधूची दक्षिणेकडची उपनदी आहे. आणि मी 2020चा पेपर अनालिसिस करताना हे सांगितलेलं होतं की सतलज आणि सिंधू अशा 2च नद्या आहेत, म्हणजे त्या भारताबाहेरून म्हणजे मानसरोवरातून उगम पावतात. आणि बाकीच्या ज्या उपनद्या आहेत झेलम, बियास, रावी, तर त्या ज्या आहेत चिनाब, ह्या सगळ्या भारतात उगम. मग ही झेलम आहे ती उलर सरोवरातून उगम पावते. बरोबर आहे. आणि हे लिहून ठेवायचं. आणि सतलज नदी सिंधूची दक्षिणेकडची उपनदी आहे. कसं लक्षात ठेवाल? तर स, रा, ची, जे आणि इथं सिंधू अशी आहे. ठीक आहे. असे सिक्वेन्सनच आहेत. आणि रावीची बियास ही उपनदी आहे. ठीक आहे. सतलज, रावी, बियास, चिनाब आणि झेलम आणि इथं सिंधू या त्याच्या उपनद्या आहेत. ठीक आहे. तर ह्या झेलम, चिनाब आणि बियास याचा पाणी पुरवठा म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब हे पाकिस्तान आणि या भारताच्या साईडकडचे आहेत. तर ही दोन्ही वाक्य काय तर बरोबर आहेत. ठीक आहे. आता प्रवरा आणि कुकडी या नद्यांदरम्यान हरिश्चंद्र डोंगररांगा. आता आपल्याला हे माहित पाहिजे हरिश्चंद्र डोंगररांग अहमदनगर जिल्हा तिथं येतो. तर मग प्रवरा नदी कुठे आहे? अहमदनगर मध्येच आहे. तर ते वाक्य कसं आहे? बरोबर आहे. एकतर सब ऑप्शन मध्ये पण ते येत आहे. बालाघाट आता ए बरोबर आहे, मग बी आणि सी हा ऑप्शन घालवायचा आपण. बालाघाट पठारावरून मांजरा नदी, बीड, बालाघाट, मांजरा नदी
बी पण बरोबर आहे, ए सी गेला. तापी गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळा अजिंठा डोंगररांगा आहेत. कसं आहे ते, वरती नर्मदा आणि तापी, याच्या पुढे काय सातपुडा, तापी आणि गोदावरी यांच्यामध्ये सातमाळा अजिंठा गोदावरी भीमा यांच्यामध्ये काय हरिश्चंद्र बालाघाट, आणि भीमा आणि कृष्णाच्या मध्ये काय शंभू महादेव डोंगररांग. अशा नद्या आणि त्यांच्यामधल्या डोंगररांगा याचा तुम्हाला सिक्वेन्स आहे माहित पाहिजे. हे कंबाईन साठी पण महत्वाचं आहे आणि हा प्रश्न राज्यसेवेला पण आलाय, त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. आता ह्या वळ्या आणि त्याचा आहे याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर बघा आता याच्यामध्ये पण तुम्हाला एखादी माहित असेल तर बघा, एकतर मराठीत कळलं नाही तर इंग्लिश मध्ये वाचायचं. एकनथ वळ्या आणि मोनोक्लिनल. मोनोक्लिनल म्हणजे एकच बाजू स्ट्रेट असते, दुसरी बाजू त्याला अशी परपेंडिक्युलर असते, म्हणजे आडवी झालेली असते. ठीक आहे, तर मग कसं आहे, वन लिंब इनक्लाइन अँड टेक अदर, दुसरी कशी असते परपेंडिक्युलर, म्हणजे एकदम 90 अंशाच्या कोनामध्ये असते. तर मग अ ला 3 असलेला एकच ऑप्शन आहे, आपलं उत्तर याच्यातून निघून जाते. ठीक आहे, म्हणजे थोडासा इथं आला ना विचार करायचा. एकनथ म्हणजे एक बाजू एकदम स्ट्रेट आहे, दुसरी तिला परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच एकदम 90 अंशाच्या कोनामध्ये आहे. ठीक आहे, आता पुढचा हा. आता सचित्रता मोठ्या प्रमाणावर असल्यावर छोट्या नद्या खालीलपैकी कोणती विधाने भाबर मैदानाच्या बाबतीमध्ये बरोबर आहेत असं विचारले. आता मैदान बघा, जेव्हा नदी जी असते हिमालयातनं उगम पावणारी नदी जेव्हा पायथ्याला येते तेव्हा तिचं कशामध्ये हे होतं बघा, सुरुवातीला म्हणजे असा क्रम आहे, भात भांग खा असा क्रम आहे. ठीक आहे, वरून खाली, कुठून वरून म्हणजे ती पायथ्याला येते हिमालयाच्या पायथ्याला, मग तिथून भाबर, तराई, भांगर आणि खादर. ठीक आहे, तर मग भाबर म्हणजे काय, तर लहान मोठे जे दगडगोटे असतात त्याचा प्रदेश असतो. तराई दलदलीचा चिखलाचा प्रदेश असतो. भांगर हा जुना गाळ असतो. भंगार कसं असतं, जुना असतं ना, मग जुना गाळ. आणि खादर हा नवीन गाळ असतो. ठीक आहे, खादीचे कपडे नवीन असं आपण लक्षात ठेवू शकतो. तर बघा आता भाबर मध्ये काय सच्छिद्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात, कारण दगडगोट्यांचा प्रदेश आहे, सच्छिद्र असणार आहे, नद्या अदृश्य होतात. भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे. दगडगोट्यात माती नाहीये, मग पिकांसाठी उपयुक्त असणार आहे का, नाहीये. म्हणजे अ बरोबर आहे, तर ब चुकीचे, बरोबर विचारले ना, ब चुकीचे, ब चुकीचे, ब चुकीचे, अ आणि क. ठीक आहे, भाबर पट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर लोक असतात. ठीक आहे, तर मग तसं आहे. भाबर कसा आहे, दगडगोट्यांचा प्रदेश आहे. भात भांग खा, वरून खालती लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर असं हा प्रश्न असं सोडवू शकतो. ए आणि सी बरोबर आहे. आता बघा, ह्या प्रश्नासाठी तुम्ही कुठलं पुस्तक वाचायला लागेल असं मला आता वाटत नाही. मृदाधूप ही शेतीसमोरील गंभीर समस्या नाही आहे. दुष्काळी भागामध्ये जिथं जास्त पाऊस पडतो तिथं पण मृदेची धूप होते, आणि जिथं दुष्काळ आहे, पाऊस नाही, तिथं सुद्धा वाऱ्यामुळे मृदेची धूप होते. ही समस्या आहे, त्यामुळं हे वाक्य गेलं. डायरेक्ट उत्तर निघतं बी आणि सी बरोबर. म्हणजे मृदाधूप ही गंभीर समस्या. आणि जेव्हा बघा 3 ऑप्शन दिलेत, म्हणजे 3 वाक्य दिलेत, 2 वाक्य पॉझिटिव्ह आहेत, एक वाक्य म्हणजे असं इतकं सबशेल निगेटिव्ह वाक्य दिलेलं असतं ते आपल्याला पण लॉजिकला पटत नाही, त्यामुळे ते वाक्य चुकीचे. बी आणि सी बरोबर आहे. आता बघा, हा प्रश्न जो आहे, राखीव जीवावरण किंवा जीवमंडल बायोस्फिअर रिझर्व हा जो भाग आहे, तर याचे झोन विचारलेले आहेत. इंग्लिश मध्ये जर केलेला असेल तर खूप चांगल्या पद्धतीनं कळतं. आता एक असतो कोर झोन, म्हणजे
असे झोन असतात. एक आहे कोर झोन असतो, त्यानंतर बफर झोन असतो. बफर म्हणजे मधलाच असतो, नेहमी बफर स्टॉक म्हणतो ना आपण मधला, आणि हा ट्रान्झिशन झोन असतो. मग त्यांनी तेच विचारलेलं आहे तुम्हाला की कोणकोणते झोन असतात, तर कोर, बफर आणि ट्रान्झिशन. कोर बफर मायक्रो इकॉलॉजिकल नाहीये इथं, पण म्हणजे तिन्ही मध्ये मायक्रो इकॉलॉजिकल आहे. कोर, बफर आणि ट्रान्झिशन झोन असतो. ते डायग्राम जरी बघितली तरी आपल्याला ते कळून जातं. आता बघा इथं योग्य जोडी निवडायचे, एकच जोडी निवडायचे योग्य. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला जे माहितीये, जे मागच्या पेपरमध्ये आलेलं आहे त्याच्यानुसार आपण सोडवायचं. शिवसमुद्रम जे धबधबा आहे तो कुठे, कावेरी नदीवर आहे, आणि ती कावेरी नदी कुठं आहे, कर्नाटकामध्ये. तर C1 आणि 4 असं त्याचा पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. मग बाकीचे बघितले लावून तर ते लागत नाहीयेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. तर ही जी स्पार्क अकॅडमीची त्रिशूल बॅच आहे, तो जो आपला 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस होणार आहे, तर त्यासाठी संपूर्ण GS रिव्हिजन बॅच स्पार्क अकॅडमीने लॉन्च केलेली आहे. त्याची फी 5,000 रुपये फक्त राहणार आहे, आणि मर्यादित जागा असल्यामुळे प्रवेश सुरू झालेले 10 महिन्याचा कालावधी आहे. सर्वांनी आपला प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करून घ्यायचा आहे. स्पार्क अकॅडमीची त्रिशूल बॅच आहे. आता जो पुढचा प्रश्न आहे बघा, आता याच्यामध्ये सुद्धा आपण वाचलेल्या रेफरन्स मधून जे आपल्याला माहिती आहे परफेक्ट, तर त्याचं पहिल्यांदा हे करायचं. ज्वालामुखी पठार किंवा व्होल्कॅनिक प्लॅटू जे आहे, ज्वालामुखीचं पठार हे दख्खनचं पठार आपलं जे आहे, दख्खनचं पठार, तर ते ज्वालामुखीने तयार झालेले आहे. मग बी ला एक असलेला एकच ऑप्शन आहे आपलं, तर डायरेक्ट निघतं. मग आता घुमटाकात बघून घ्यायचं. घुमटाकार पठार हे छोटा नागपूर पठार आहे. त्यानंतर जे सोपानाकार पठार जे आहे ते विंध्य पर्वत आणि गिरिपाद शिलाँग पठार आहे. तर मग ते तसं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ज्वालामुखी एकाने जरी जोडी लागली तर बाकीच्या गोष्टी तुम्ही ह्या लिहून ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर हा पुढचा प्रश्न बघा. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्त स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. आपल्याला हे बेसिक माहिती असतं की रेखावृत्त हे स्थानिक वेळ ठरवण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. आणि प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक देशाची, जशी भारताची 82.82 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे, तशी वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी वेळ आहे किंवा टाइम झोन आहे. आणि स्थानिक वेळातील विसंगती दूर करण्यासाठी टाइम झोन किंवा प्रमाण वेळ पद्धतीचा वापर केला जातो. तरी दोन्ही वाक्य ही काय आहेत तर बरोबर आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट जैवविद्येला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका आहे. आता इंग्लिश मध्ये वाचायचं. भारतामधला कोणता, विच ऑफ द फॉलोइंग हॅज बिकम हॉटस्पॉट विच रेफर्स टू थ्रेट. ठीक आहे. तर याच्यामध्ये इथं नीट वाचायचं. एक तर बघा, उत्तर पश्चिम भारत नाहीये, दख्खनचं पठार नाहीये, पश्चिम भारत आणि उत्तर पूर्व भारत. तर पश्चिम भारत नाहीये तर पश्चिम घाट पाहिजे, त्यामुळे हे चुकीचं आहे. उत्तर पूर्व भारत म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडिया हा एक आपला हॉटस्पॉट आहे. पूर्वांचल किंवा नॉर्थ ईस्ट इंडिया तो आहे, आणि पश्चिम घाट आहे, पश्चिम भारत नाहीये. ठीक आहे. तर तो तसं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आता हा प्रश्न बघा, प्रवाळ रंगांची वैशिष्ट्य विचारलेली आहेत. तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन सब ऑप्शन फॉर्म मध्ये असेल तर खालचे सब ऑप्शन बघून घ्यायचे. वरीलपैकी सर्व असलेला सुद्धा एक ऑप्शन आहे. तर हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन समूह आहे, नाकारायला काही स्कोप नाही. अतिजैव इंधन म्हणजे बायोमास उत्पादक आहेत, बायोमास तयार होतं त्याच्यापासून. आणि वनस्पती प्राणीजन्य श्रीमंत विविधता म्हणजे काय, रिच आहेत ते. फ्लोरा आणि फाउना डायव्हर्सिटी रिच आहेत, आणि पाण्याखालील उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल इकोसिस्टीम आहे. सगळी वाक्य बरोबर आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा अशी खूप जास्त टेक्निकल वगैरे वाक्य दिलेली असतात जे आपल्याला समजण्याच्या म्हणजे
पलीकडचे असतात किंवा न वाचलेली समजण्याच्या पलीकडची, तेव्हा टेक्निकल वाक्य ही बरोबरच करायची असतात. पुढचा प्रश्न आहे, अल्फा बीटा आणि गॅमा बायोडायव्हर्सिटी संबंधी एक संज्ञा कुणी दिलेली आहे किंवा काय? तर सुरुवातीला त्याचं उत्तर सी आणि डी, नाही उत्तर तर आयोगाने सीच दिलेलं आहे त्याचं, पण ही विटेकरने सुद्धा वापरलेले संज्ञा आहेत. पण सी आणि डी ऑब्जेक्शनला पण टाकलेलं, पण आयोगाने बदललेलं नाहीये. त्यामुळे आपण लक्षात ठेवताना आता अल्फा बीटा गॅमाच्या बाबतीत हेच लक्षात ठेवायचं की जैवविविधता मोजण्याचे ते भौगोलिक प्रमाण आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, जोड्या लावा. अभयारण्य, प्रत्येक वर्षी राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य आणि त्याचे राज्य याच्या जोड्या विचारलेल्याच असतात. तर आता हा कोणता, तर महाराष्ट्रामध्ये जे माहिती ते बघा, महाराष्ट्रातला राधानगरी ला एक असलेला, म्हणजे 2 ऑप्शन गेले. गोवा, गोवा मग भगवान महावीर ऑलरेडी आलेला आहे. जरी तो प्रश्न कॅन्सल झाला तरी पुढच्या परीक्षेला तो येऊ शकतो बरोबर होऊन, त्यामुळे ते लिहून ठेवणं किती महत्वाचं आहे ते बघा. डी ला 2 उत्तर आपलं निघालं. मिनिमम 1 मॅक्झिमम 2 माहिती असतील तर उत्तर निघतं म्हणजे निघतंच. पुढचा आहे, रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर आता हे सब ऑप्शन मध्ये पहिल्यांदाच आयोगाने यापैकी नाही असं दिलंय. थोडासा विचार करायचा, इंग्लिश मध्ये पण वाचलं तर कळतं की हे भौतिक पर्यावरण किंवा फिजिकल एन्व्हायरमेंटचे भाग आहेत, केमिकल एन्व्हायरमेंटचा भाग नाहीये हे. त्याच्यामुळं यापैकी नाहीये असं उत्तर दिलेलं आहे आयोगाने. पुढचा प्रश्न, भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या म्हणजे सप्लाय साइड घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. ठीक आहे. तर याच्यामध्ये सप्लाय साइडचं बदलती उत्पादन रचना जर बदलली तर आपली सप्लाय साइड आहे म्हणजे पुरवठा बाजू आहे ती सुधारू शकते. म्हणजे हे केल्यानं, आता हे ऑप्शन आहेत, हे कुठल्या पुस्तकात आपल्याला मिळणार नाही ऍज इट इज. मग काय लक्षात ठेवायचं किंवा काय कसं हे करायचं, तो ऑप्शन घ्यायचा आणि तो केल्यानं फायदा होऊ शकतो का हे बघायचं, म्हणजे असं शक्यतांचा विचार करायचा. बदलती उत्पादन रचना सप्लाय साइड किंवा पुरवठा बाजू सुधारू शकते. त्यानंतर नियोजित आयात धोरण असेल तरी सुद्धा आपली सप्लाय साइड सुधारू शकते. वाहतुकीवर भर दिला तरी, आणि कारण आपल्याला लॉजिस्टिक किंवा वाहतुकीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम असतात. नाशवंत वस्तूसाठी साठवण सुविधा खूप प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, कोल्ड स्टोरेज किंवा साठवण सुविधेचा, म्हणजे माल त्याच्यामुळे खराब होतो. तर सगळे ऑप्शन आहेत म्हणजे ऑल ऑफ दी अबो. हे कुठल्या पुस्तकात आपल्याला डायरेक्ट प्रश्न सापडणार नाही, काही इनडायरेक्ट प्रश्न पण असतात, त्याच्यासाठी आपल्याला हे अपेक्षित आहे. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स मध्ये कुठला घटक येत नाही, तर ह्याच्यामध्ये दरडोई उत्पन्न येत नाही. ठीक आहे, बाकीचे घटक येतात. त्यानंतर एकूण दारिद्र्य दरी विषयी टोटल पॉवर्टी गॅप विषयी योग्य विधान निवडायचंय. टोटल पॉवर्टी गॅपची म्हणजे ती कन्सेप्ट काय आहे याच्यावर प्रश्न विचारलाय. तर दारिद्र्य रेषेखाली प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन, पॉवर्टी गॅप इंडेक्स ज्यांनी मोजलेला ते त्याच्यासाठीच मोजलेला होता. तर गौरव दत्त आणि मार्टिन ब्राउलिन या दोघांनी मोजलेला होता. तर त्याच्या पुढच्या लेवलचा म्हणजे लेअर 2 चा प्रश्न आलेला आहे हा, की ते म्हणजे काय. ठीक आहे, तर त्याचं उत्तर आणि अजून जास्त इलॅबोरेट केलेलं उत्तर आहे, त्याच्यामुळे हेच त्याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, आता हा प्रश्न बघा, दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे UNDP, आपला जे UNDP सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स हे UNDPच काढतं. म्हणजे प्रश्न बघा, MDG SDG वर डायरेक्ट प्रश्न तर येतोच, किंवा नीती आयोगाचे जे MDG SDG आहेत त्याच्यावर प्रश्न येतो, SDG आहेत त्याच्यावर, किंवा मग UNDPच्या कार्यक्रमाशी रिलेटेड प्रश्न विचारलाय. तर सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृह व्यवस्था आणि हे जे आकडेवारीचे जे आहेत, तर हे सगळं ऑल ऑफ दी अबो हेचा आन्सर आहे. जास्त विचार न करता हा प्रश्न सोडवायचा असू शकतो. ह्या
अँगलने हा प्रश्न घेऊन जायचा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डॅश डॅश या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प ही पद्धत ती 2013ला महाराष्ट्र सरकारने आणि आय थिंक 2005ला आपल्या केंद्र सरकारने सुरू केलेला आहे लिंगभाव आधारित अर्थसंकल्प, जेंडर बजेट. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी होतं. आता मी म्हटलं लोकसंख्या करत असताना लिंग गुणोत्तर, बाललिंग गुणोत्तर, साक्षरता, घनता हे पहिली 2-3 राज्य, शेवटची 3 राज्य आणि महाराष्ट्राच्या बाबतीत पहिले 3 जिल्हे, शेवटचे 3 जिल्हे. क्रम फक्त लक्षात ठेवायचा, आकडेवारी अजिबात नाही. तर आता इथं आणि सोशल इंडिकेटर्स बघायचे, कोणाचे सोशल इंडिकेटर्स चांगले असू शकतात, कोणाचे खराब आहेत. ठीक आहे. आता कमी बाललिंग गुणोत्तर कमी म्हणजे सोशल इंडिकेटरच आहे बाललिंग गुणोत्तर. तर आता कर्नाटक आणि केरळ तर असे जाणार आहे कारण ते साऊथचे राज्य आहेत, त्यांचे इंडिकेटर्स चांगले आहेत. राहिला विषय मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, तर ह्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राला घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. 2 मध्ये तुम्हाला रिस्क घ्यायची आहे तर मग महाराष्ट्र. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आणि अजून एक आहे की बाललिंग गुणोत्तर हे आदिवासी जी राज्य आहेत किंवा पूर्वोत्तर नॉर्थ ईस्ट स्टेट आहेत त्यांचं बाललिंग गुणोत्तर चांगलं आहे, जास्त आहे. आणि त्यानंतर साऊथची राज्य आणि त्यानंतर मग कमी आहे ते उत्तरेकडच्या राज्यांचं आहे. त्याच्यात आपलं महाराष्ट्र पण बाललिंग गुणोत्तरच्या बाबतीत कमीच आहे. ठीक आहे. पुढे आहे जागतिक बँकेच्या मध्ये भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. आता बघायचं भारतामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत ते आपल्याला समजतं. ऑल ऑफ द अबोव पण दिसतोय. खराब स्थानिक प्रशासन, अत्यल्प वित्त पुरवठा, खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन आणि वेगाने खालावत जाणारा पर्यावरण दर्जा, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. जागतिक बँकेने सांगितलंय. तर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने लिंगभाव समानता निर्देशांक म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स ला लागू होतं असं विचारलंय. तर याच्यामध्ये आता बघा, याच्यामध्ये आरोग्य सक्षमीकरण आणि श्रम बाजारामधला सहभाग किंवा श्रम बाजारपेठ यामधील फरकांची कल्पना येते. GI मुळे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते आणि प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा आंशिक मापन. तर हे सगळं त्याच्यामध्ये येतं, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स मध्ये येतं. तर पुढचं आहे, हे थोडं करंट बेस्ड प्रश्न आहे. भूमी राशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी कोणती विधाने लागू आहेत. ही प्रणाली 1 एप्रिल 2018 अस्तित्वात आली. ठीक आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरू केली आणि भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची आहे. सगळं बरोबर आहे. याची काय माहिती अपेक्षित आहे तुम्हाला, तर भूमी राशी कधी आली तर 1 एप्रिल 2018. माहित नसेल तर उगीच नाकारायचं नाही, सब आहे. ए मेजॉरिटी ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे. उगीच डाऊट घ्यायचं नाही. आता पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्राचा आहे. परत मानविका आपला जे आहे SDG वर प्रश्न आलेला आहे. Rio+20 जी 2000 कधी झाली होती, 12ला झाली होती. त्याच्यामध्ये निरंतर विकास परिषद सस्टेनेबल डेव्हलपमेंट जी कॉन्फरन्स होती त्याच्याबद्दलची योग्य विधानं विचारली. जून 24 मध्ये परिषद ब्राझीलला पार पडली नाही. 2012ला आहे रिओ दी जेनेरो ब्राझीलला पार पडली होती. पहिलं वाक्य केलं, योग्य विचारले, पहिलं गेलं. या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास ध्येय, सहस्त्र आता कळणार नाही मग इंग्लिश मध्ये वाचायचं. MDG आधी चालले होते, 2000ला चालले होते, त्यामुळे हे पण वाक्य गेलं, हे पण वाक्य गेलं. कॉन्फरन्स अडॉप्टेड, आता मराठीत वाचा. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे स्वीकारण्यात आली, हे बरोबर आहे. आणि या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले, चुकीचे आहे. एक्स्ट्रीम वाक्य सर्व फक्त हे आलं की थोडस थांबायचं आणि मग परत एकदा वाचून सोडवायचा प्रश्न तो. नीती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्ट म्हणजे सस्टेनेबल
बघा मी काय म्हंटल, एकतर ते UNDP ची विचारतील, SDG MDG किंवा नीती आयोगाचं विचारतील. तर त्या अहवालाप्रमाणे 2021 भारताची उद्दिष्टनिहाय कामगिरी काय दर्शवते, तर भारताचा निर्देशांक 66 पर्यंत सुधारलाय. 19-20 मध्ये तो 60 होता आणि त्याच्या आधी 57 होता. सुधारलाय, दाखवणारे नीती आयोग आहे ते दाखवणार आहे की सुधारलेला आहे. 2020-21 मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टांबाबत उत्तम राहिलेली आहे. काय हरकत नाही. त्याच्यामुळे दोन्ही वाक्य ही बरोबर करायची आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता हा जो पुढचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये परत MDG SDG वर मी सांगितलं 2 प्रश्न तर डायरेक्ट येतात आणि इनडायरेक्ट अजून 2 आहेत, म्हणजे आलेले आहेत ह्या पेपरला. म्हणजे टोटल 4 प्रश्न झाले पर्यावरणाचे. ठीक आहे. आता पुढे बघा, MDG मध्ये भारताच्या संदर्भात विधानं विचारलेली आहेत. भारताच्या संदर्भात भारताने अतिशय समपद्धतीने दारिद्र्यात घट केली. अजून तर नाहीच आहे आपल्याकडे, सम नाही, विषमताच खूप जास्त आहे. ए गेलं तर ए गेलं, तर हे गेलं, हे गेलं, हे गेलं. फक्त बी आणि सी. पुढचं वाचायची सुद्धा गरज पडलेली नाही. म्हणजे एखादं वाक्य इतकं परफेक्ट तुम्हाला माहिती असेल तर त्याच्या पुढच्या गोष्टी तुम्हाला वाचायची पण गरज पडत नाही. तरी पण एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं. महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला बालविकास विभागाने सुरू केलेल्या ऑनलाईन, हे खूप महत्वाचं आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म महिला ई-हाट. ठीक आहे. कोणता? ई-हाट, ई ऑनलाईन. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग म्हणजे नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड ट्राइब्स कोणती विधाने बरोबर आहेत? आता ही एक घटनात्मक संस्था आहे, आपल्याला माहिती आहे. 2004 ला ती अस्तित्वात आली. आधी होती पण आधी ती नॅशनल कमिशन ऑन SC आणि ST एकत्र होतं. ती 4 ला वेगळी झाली. तर हे वाक्य बरोबर आहे. तर खालती बरोबर सगळीकडे आहे. अनुसूचित जमातीच्या हक्क आणि संरक्षणाच्या विरोधात, वंचनेविरोधात विशिष्ट चौकशी करणे कार्य आहे. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा आयोग काम करतो आणि महिला सक्षमीकरण. तर आयोगाने सुरुवातीला उत्तर देताना ABC दिलेलं, पण जेव्हा ऑब्जेक्शन टाकलं त्यावेळी ऑल ऑफ द अबोव. कारण आदिवासी महिला सक्षमीकरण का नसलं पाहिजे? असलं पाहिजे ना. तर त्यासाठी आयोग आहे, तर त्याच्यामध्ये महिला पण येणारच आहेत. मग त्यांचं सक्षमीकरण काम आहे. तर मग असं असेल तर मग आपल्याला पण कळतंय. मग जरी आयोगाने पहिल्या कीने चेंज दिला असेल तर दुसऱ्या कीने बदललेलं आहे. त्यामुळं मग हे असं थोडंसं ब्रॉड अप्रोच ठेवूनच सोडवायचं पेपर. पुढं आहे, खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत होत्या? तर ह्यातली एकही आपण वाचलेली नसेल किंवा माहित नसेल तरी मग ऑप्शन दिसतोय ऑल ऑफ द अबोव, तर ऑप्शन हाच घेऊन जायचा. ठीक आहे. पुढचं आहे, आता बघा, खालीपैकी कोणती पद्धत पृथ्वी आणि ग्रह यांमधील अंतर मोजण्यासाठी वापरली जाते? फॅक्च्युअल प्रश्न आहे. पॅरलक्स मेथड होती. त्यानंतर आता बघा, हा थोडासा 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या 2 टोकामध्ये 33 व्होल्ट विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असतात. त्या उपकरणातून काही विद्युतधारा, ती काही आहे ना, ती आपल्यालाच काढायची असते. काही विद्युतधारा वाहते, तर ती काढून घ्यायची. किंवा आता पुढचं वाचावं, 500 ओहम दुसरा रेजिस्टन्स म्हणजे रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच म्हणजे विद्युतधारा काढायचीच आहे. वाहू देण्यासाठी 2 टोकामध्ये किती विभवांतर असायला पाहिजे? तर एक फॉर्म्युला माहितीये, V=IR. ह्या बेसिक फॉर्म्युला आहे. तर आता V इथं दिलेला आहे आपल्याला. हा करंट काढायचा आहे. मग I1 म्हणजे करंट जे आहे, तर ते I=V/R. V किती आहे? 33. R किती आहे? 110. ठीक आहे. तर मग 0.3 येईल. ठीक आहे. 0.3
हा आय झाला म्हणजे 0.3 एम्पियर. तर आता 0.3 तर इथं काय विचारलंय V2 विचारलेलं आहे. मग आय तर सेम आहे 0.3 आणि आर रेजिस्टन्स किती आहे 500. ठीक आहे. मग आता किती 15 150. ठीक आहे. मग 150 व्होल्ट. बरं तिथं कन्फ्युजन नाही करायचं. 150 1500.3 आहे त्याच्यामुळे इथं 150 कारण 1500 कन्फ्युजन वाला ऑप्शन ठेवलेलेच आहे. मग तो फॉर्म्युला एकच फॉर्म्युला फक्त त्याचं ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे फिरवता आला पाहिजे तो. आता हा स्टेट बोर्डच्या पुस्तकातून मिळून जातो. नैसर्गिक चुंबकाचं नाव नॅचरल जो मॅग्नेट आहे तो लोडस्टोन आहे. ठीक आहे. नॅचरल मॅग्नेट. त्यानंतर आता बघा सोनार सिस्टीम कशासाठी वापरली जाते तर पाणबुडी सारख्या बुडालेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापन करण्यासाठी माहिती आपल्याला. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग त्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला पण आपलं त्याचा फुल फॉर्म पण एकदा विचारलेला आहे. आता हा बघा एका ध्वनी तरंगाची जी वारंवारता आहे म्हणजे काय वारंवारता फ्रिक्वेन्सी ही 1000 हर्ट्झ आहे आणि त्याची तरंग लॅम्बडा ही 0.25 मीटर आहे. एका विशिष्ट माध्यमात तो 5 सेकंद प्रवास करत असेल तर त्याचं अंतर विचारलेले आहे. फॉर्म्युला आपल्याला V = n लॅम्बडा. ठीक आहे. मग स्पीड n लॅम्बडा तर n किती आहे आपल्याकडे 1000 लॅम्बडा 0.25 किती झालं 250. ठीक आहे. 250 हे त्याचं V झाला. व्हेलॉसिटी झालेली आहे. तर मग व्हेलॉसिटीचा परत फॉर्म्युला वापरायचा. व्हेलॉसिटी = डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे टाइम दिलेला आहे आणि व्हेलॉसिटी पण माहिती आहे आपल्याला. मग डिस्टन्स काढू शकतो. ठीक आहे. तर मग V × 5 म्हणजे 25 250 गुणिले 5 किती झाले 1250 मीटर हे त्याचं डिस्टन्स आहे. ठीक आहे. आणि अजून एक सांगते डिस्टन्स आपण जे SI युनिट म्हणतो स्टँडर्ड युनिट तर त्याच्यामध्ये कधीच डिस्टन्सला अंतराला किलोमीटर हे युनिट नसतं तर मीटरच असतं. त्याच्यामुळे 2 ऑप्शन तर असे पण जाणार आहेत. आपले विचार करायचा असेल तर थोडासा बारकाईने विचार करायचा. सगळीकडे जर त्यांनी SI युनिट दिलेले आहेत तर उत्तर पण आपला मीटर मध्येच येणार आहे. 2 ऑप्शन निघतात. 2 ऑप्शन वरून तुम्ही लॉजिक लावून किंवा फॉर्म्युला माहित असेल तर सोडवू शकता. थोडंसं खूप म्हणजे असं शांत डोक्याने विचार केला तर खूप प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथंच मिळणार आहेत. ठीक आहे. आता हा एक आहे आरशामधल्या प्रतिमा किंवा प्रतिमांची संख्या याचा एक फॉर्म्युला जो की स्टेट बोर्ड मध्येच आहे. किती 360 आणि डिग्री असतं 360 आणि जो दिलेला अँगल -1. ठीक आहे. आता जो अँगल दिलाय किती 30 डिग्रीचा म्हणजे 360 भागिले 30 वजा 1 किती झालं 12 वजा 1 11 इमेजेस किंवा 11 प्रतिमा तयार होणार आहेत. हाच फॉर्म्युला ह्याच्यातच अँगल बदलून देतात प्रत्येक वेळी. मग ते अँगल त्याने भागिले करायचं वजा 1 करायचा पण कारण वजा 1 नाही केला तर ते 12 उत्तर पण आहे आपल्याकडे. इथं ऑप्शन मध्ये असतंच. तुम्ही जे चुकीचं पहिले स्टेप म्हणजे शेवटच्या स्टेप पर्यंत यायच्या आधी जी स्टेप करता त्याचं उत्तर ऑलरेडी असतं इथं आणि आपण घाईघाईमध्ये ना ते आले उत्तर म्हणल्यावर ते करतो काहीतरी. हा प्रश्न जो आहे हो कोणता प्लांट ग्रोथ रिटार्डर किंवा ग्रोथ कमी करणारा हार्मोन वृद्धत्व निर्माण करणारा हार्मोन सुरुवातीला आयोगाने ऍब्सिसिक ऍसिड दिलेला आहे आणि ऍब्सिसिक ऍसिड आहे पण इथिलीन पण असल्यामुळे तो प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. आता हे आपण इतक्या दिवस लेअर 1चा प्रश्न 2020च्या आपण अनालिसिस मध्ये बघितलं की मेंडलला फादर ऑफ जेनेटिक्स किंवा अनुवंशशास्त्राचा जनक म्हटलं जातं. ठीक आहे.
तर आता 2022चा प्रश्न आपण बघतोय, तर त्याचा जो जेनेटिक्सचा जो प्रयोग आहे त्यातली डायरेक्ट ऍप्लिकेशन बेस हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्यांनी विचारले की पांढऱ्या रंगाचा ड्रोसोफिला मादी आणि डोळ्याचा लाल रंग असणारा नर यांचा संकर केल्यावर ती पहिली जनरेशन F1 जनरेशन. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तुम्हाला F1 जनरेशन किंवा पहिली जनरेशन असते ती प्युअरली डॉमिनंट कॅरेक्टरच येतात तिथं. तर मग तिथं एकतर मिश्रण अजिबात येणार नाही. हे दोन ऑप्शन तर घालवायचेच, कारण मिश्रण हे तुम्हाला एक मिनिट हा हे जे मिश्रण आहे तर ह्याच्यामध्ये तुमचं हे F2 जनरेशन मध्ये मिश्रण मिळणार आहे. जे काय आहे ना हे दोन ऑप्शन तर असे पण जातात. मग तुम्हाला करायचे तर मग रेड आणि व्हाईट या दोन्हीपैकी एक ऑप्शन घेऊन जायचा आहे. मग तिथं रेड पहिल्यांदा फक्त रेडच म्हणजे मेल कडून येणारे तेच कॅरेक्टर डॉमिनंट कॅरेक्टर म्हणून येतात आणि दुसऱ्या ह्याच्यात F2 जनरेशन मध्ये सगळे मिक्स आणि काही डॉमिनंट अशी सगळ्यांचं मिक्सर येतं. ठीक आहे. तर F1 म्हणलं की तुमचं एकच कुठला तरी कलर आला पाहिजे किंवा एकच कॅरेक्टर आलं पाहिजे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न. हा आता व्हायरॉइड्स बद्दल प्रश्न विचारलाय. तर आता हे व्हायरॉइड्स किंवा इंग्लिश मध्ये वाचायचं व्हायरॉइड्स मच स्मॉलर दॅन साइज ऑफ व्हायरस. व्हायरसेस पेक्षा सुद्धा कमी साईजचे असतात म्हणून ते व्हायरॉइड्स असतात. हे वाक्य बरोबर आहे. मग ए बरोबर आहे आणि ऑप्शन सब ऑप्शन मध्ये एक कुठलं तरी नाकारायचं तुम्हाला. मग हा BCD गेला. ठीक आहे. तर कन्सिस्ट ऑफ सर्क्युलर RNA मॉलिक्यूल हे वाक्य बरोबर आहे. मग बी बरोबर आहे. बी नसलेला ऑप्शन गेला. दोन ऑप्शन राहिले ABD आणि ABC. RNA रेणू प्रोटीन आवरणाने आच्छादित असतं. आता ते ऑलरेडी ते व्हायरस पेक्षा म्हणजे RNA पेक्षा व्हायरसेस पेक्षा लहान आहे व्हायरॉइड्स, त्यामुळे त्याला कोटिंग हे नसतं. ठीक आहे. प्रोटीन कोट हा नसतो म्हणून सी ऑप्शन गेला. ABD हे उत्तर आहे. कारण ते आता लक्षात ठेवायचं व्हायरॉइड्स जे आहे ते प्लांट पेशींना किंवा वनस्पती पेशींनाच संक्रमित करतात. तर हे वाक्य बरोबर आहे. हे पुढच्या परीक्षेसाठी आपल्याला लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते पदार्थ हे मातीचे घटक आहेत? तर मातीचे घटक दगड, वाळू, बारीक माती, रासायनिक पदार्थ, रंगद्रव्ये सगळे हे मातीचे घटक आहेत. असं एवढं बघा असं होऊ शकतं पेपरमध्ये नाही आणि हे म्हणजे कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स घाईमध्ये असं होऊ शकतं आणि हे खूप वेळा झाले माझ्याकडून. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही अशा चुका अजिबात करू नका. पुढचा प्रश्न आहे बघा. आता ही प्राणी वर्गीकरणाची संबंधित जी पायरी आहेत तर त्याची ट्रिक आहे. त्या ट्रिकनी लक्षात ठेवायचं. प्रत्येकाने केलीच असेल. KP कॉफ GS इंग्लिश मध्ये आहे तर इंग्लिश मध्ये. मग KP किंगडम, फायलम बघा किंगडम हे किंगडम फायलम घ्या. जीनस सगळ्यात खाली असतं त्यामुळे किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. KP कॉफ GS लगेच निघून जातात. ट्रिक असतील तर मग अजून जरा आपला कॉन्फिडन्स वाढतो. सगळ्याच प्रश्नांना ट्रिक नाही लागू होत, पण जिथं ट्रिक असेल तुम्ही 2-4 प्रश्न जर ट्रिकने सोडवले तर तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढतो. फक्त तो त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स होऊ द्यायचं नाही, एवढंच करायचं. परिसंस्था ही निसर्गाचा स्वयं नियामक व स्वयं शाश्वत संरचनात्मक कार्यात्मक संच आहे, जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या क्रिया घडतात? आणि सब ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. बरोबर विचारले तर सगळ्या आहेत. उत्पादकता, कुजणे, पोषण चक्र आणि ऊर्जा प्रवाह सगळ्या गोष्टी घडत असतात. तर मग ऑल ऑफ दी अबो. पुढचा प्रश्न आहे. आता बघा हा प्रश्न खूप जास्त कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न ठरलेला होता त्यावेळच्या परीक्षेत. तर पिच्युटरी ग्रंथी किंवा पिच्युटरी ग्लँड संदर्भात विचारलं होतं. त्याचे दोन बाजू असतात. एक आहे
अंतरस्रावी कुठली, न्यूरोहायपोफायसिस म्हणजे काय तर पुढील भाग, आणि ऍडिनोहायपोफायसिस म्हणजे मागील भाग. ठीक आहे, सॉरी हे उलट करून दिलेलं आहे. पुढील भागाला त्याच्या ऍडिनोहायपोफायसिस म्हणतात आणि मागच्या भागाला न्यूरोहायपोफायसिस म्हणतात. हे जे बी सेंटेन्स आहे ना हे उलट करून दिलेलं आहे, त्याच्यामुळे बी तर तसाही जाणारच होता. पण हे जे सी वाक्य आहे पिट्युटरी च्या मागील बाजूतून म्हणजे न्यूरोहायपोफायसिस मधून ऑक्सिटोसिन वेसोप्रेसिन हे वाक्य बरोबर आहे, आणि टीसीएच TSH आणि ACTH ही ऍडिनो म्हणजे पुढच्या भागापासून हे होतात. हे तिन्ही पहिल्यांदा तर आयोगाने दिलेलं आणि तसंच आहे ते बरोबर पण आहे, पण आयोगाने सेकंड आन्सर की न AC हे दिलं आणि दिल्यामुळं हा प्रश्न हे आयोगाने बदलवलेलं पण नाहीये उत्तर, त्यामुळे बरेच लोकांचं हे पण गेलेले आहेत त्याच्यातून मार्क. ओके ठीक आहे, मग तो त्या एका प्रश्नाने बऱ्याच जणांची पूर्व परीक्षा पण गेलेली होती. ACD उत्तर पाहिजे पण आयोगाने AC दिलेला आहे, ते लक्षात ठेवा फक्त. झाडांच्या श्वासोच्छ्वास क्रेब सायकल मध्ये खालीपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमॅरिक ऍसिडचे रूपांतर मॅलिक ऍसिड मध्ये होतं, तर ती आहे डिहायड्रोजनेशन प्रोसेस आहे. तर मग ते लक्षात घ्या, कारण ती डायग्राम बघितले तर तुम्हाला त्या वेगवेगळ्या प्रोसेस कळणार आहेत. पण असा प्रश्न ठीक आहे, आता डील करता आला तर करायचा, नाही तर मग सोडून द्यायचा. आता हा प्रश्न बघा, हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू कार्बनच्या इतर अणूंशी डॅश डॅश रचनेत घेरलेला असतो, तर याच्यामध्ये जी आहे त्याची सिमेट्री टेट्राहायड्रल आहे. पण आपण ह्याच्या मागचा जेव्हा पेपर डिस्कस केलेला होता अनालिसिस 2021चा, त्याच्यामध्ये ग्राफाईनची जी आहे ग्राफिनची विचारलेली होती सिमेट्री. ठीक आहे, ग्राफिनची सिमेट्री विचारलेली होती आणि त्याची कुठली होती बायलॅटरल सिमेट्री होती. म्हणजे अशा बायलॅटरल, टेट्राहायड्रल, ट्रायगोनल ह्या सिमेट्री आहेत त्या करणं गरजेचं आहे. म्हणजे आयोग सांगतं मागच्या पेपरवरून पुढचा रेफरन्स मिळतो, मग त्या गोष्टी आपण नीट केल्या पाहिजेत खरं. आता ट्रिटियमचा अणुक्रमांक, आता हा जो ट्रिटियम आहे तो हायड्रोजनचा समस्थानिक किंवा आयसोटोप आहे बरोबर. तर मग अणुक्रमांक विचारलाय, वस्तुमानांक नाही विचारला, त्यामुळे अणुक्रमांक हा सेमच असणार आहे. म्हणजे हायड्रोजन, प्रोटियम, ट्रिटियम आणि हायड्रोजन असे 3 आहेत ना, तर मग त्याचे अनुक्रमांक म्हणून आपल्याला म्हणजे कन्फ्युजन झालं असेल 3 लिहावं की 2 किंवा 1, मग अनुक्रमांक आहे तर तो त्याचा एकच राहणार आहे. म्हणजे आयसोटोप किंवा समस्थानिकाची व्याख्याच ती असते की ज्याचा अनुक्रमांक सेम पण अणुवस्तुमानांक वेगवेगळा असतो, तर त्याला म्हणायचं आयसोटोप्स. तर त्याचं उत्तर 1 आहे. आता बघा, पृथ्वीच्या वातावरणाचा जवळपास 70% भाग हा कशाने व्यापलेला आहे, तर तो ट्रोपोस्फिअर किंवा तपांबरानं व्यापलेला आहे. ठीक आहे, आणि असा पण एकदा प्रश्न विचारलेला की धूळ किंवा पाण्याची वाफ हे कुठल्या थरामध्ये सापडतात, तर ते तपांबरामध्येच असतात, कारण 70% भाग हा तपांबराचा आहे. आता हा जो प्रश्न आहे की जो संयुजा कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यामधील ते प्रतिकर्षण किंवा काय म्हणतात त्याला बॉन्ड इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन कसं असतं, तर हा खूप टेक्निकल प्रश्न आहे. जर सोडवता आला तरी सोडवायचा, नाही तर ह्याचा आन्सर 2 दिलेला आहे, लोन पेअर बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर असं दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवायचं फक्त, पुढच्या वेळी जर इन केस प्रश्न आला तर तो आपला चुकला नाही पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे, कोणत्या नंबर मध्ये किंवा मोलिक्युल मध्ये सगळ्यात जास्त मोलिक्युल्स असतात, तर 10 ग्रॅम हायड्रोजन गॅस मध्ये. आता त्याचा एक फॉर्म्युला आहे तो बघून घ्या, पण 10 ग्रॅम हायड्रोजन गॅस मध्ये पुढे कधी प्रश्न आला तर तो चुकला नाही पाहिजे. ठीक आहे, हा आता याच्यामध्ये दिली आहे की V ची ऑक्सिडीकरण स्टेट काय असेल,
ठीक आहे. तर मी जसं सांगितलेलं होतं की प्लस मायनस ह्या गोष्टी बघून घ्यायच्या, तसं आता इथं जर मायनस दिले, ऑक्सिजन मायनस असतो तर V त्याला बॅलन्स करणार, कारण हे कॉम्प्लेक्स आहे, त्याला बॅलन्स करणार हे प्लसच पाहिजे. त्याच्यामुळे हा ऑप्शन तर पहिल्यांदा घालून टाकायचा मायनसचा. आता इथं बघा ऑक्सिजनचा 7 ऑक्सिजन आहेत आणि वरून त्याच्या 4 त्याच्यावर लोन पेअर, म्हणजे 2 लोन पेअर आहे, 4 - 4 असं चार्ज आहे 7. तर आता हे जे आहे 7 दोन्ही 14, ऑक्सिजन किती 2 आहे ना, 7 दोन्ही 14 आणि हे -4 म्हणजे किती झाले 10 झाले, -10. मग इथं जर V2 आहे तर इथं +5, म्हणजे हे -10 ला बॅलन्स करण्यासाठी +10 पाहिजे, +10 -10 मग तेव्हा ते बॅलन्स होईल, म्हणून हे याच्यावर +5 पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा जो सेक्शन आहे तो पॉलिटी मधला सेक्शन आहे. तर एक मत दिलेलं आहे आणि ते कोणाचं आहे किंवा ते वाक्य कोणी म्हटलेलं आहे, खूप मोठं वाक्य आहे, पण त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट बघण्यासारखी आहे, ती म्हणजे ही तत्वे बंधनकारक, म्हणजे कोणती मार्गदर्शक तत्वासंबंधी दिलेले. ही मार्गदर्शक तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत, मात्र सत्तेवर जो कोणी आहे येईल त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही आणि त्याला त्याचा तत्वांचा आदर करावा लागेल. आता ह्याच्यामध्ये थोडक्यात काय माहिती का, एक लक्ष्मीकांत सरांच्या बुक मध्ये एक दिलेलं आहे, डॉक्टर आंबेडकरांचं वाक्य आहे किंवा हे आहे, जस्टिसेबल इन द कोर्ट ऑफ पीपल. म्हणजे लोकांच्या न्यायालयामध्ये किंवा लोकांच्या ह्याच्यामध्ये ते जस्टिसेबल आहेत किंवा तिथं दाद मागू शकता, म्हणजे ते त्याची मार्गदर्शक तत्वांची जर योग्य अंमलबजावणी केली नाही तर जनता पुढच्या वेळी ते सरकार किंवा त्याला वोट पण नाही करणार. तर असं त्याचा अर्थ होतो आणि हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या ह्याचा अर्थ एकच हेच आहे. त्यामुळं हे कोणाचे तर डॉक्टर आंबेडकरांचे, म्हणजे ही जसं मूलभूत हक्कांसारखं मार्गदर्शक तत्वांच्या उल्लंघन झालं तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही, पण लोकांच्या न्यायालयात तर जाऊ शकता. ठीक आहे. तर त्याचा अर्थ तो आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा, मागचा जो पेपर अनालिसिस बघितलेला त्याच्यात सुद्धा आपल्याला कॅगवर प्रश्न होतात आणि मला वाटते हा ऍज इट इज वाक्य आहेत. बघा, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर ते घटनात्मक पद आहे, त्यामुळे राष्ट्रपतींची मर्जी नाही. विधान बरोबर विचारलेले, ए गेलं. आता बी का डी? बी बरोबरच आहे. डी फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना पदावरून दूर केलं जातं. तर आता सुप्रीम कोर्ट एन्क्वायरी हे बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या होत्या? तर कोण होत्या? जयंती पटनायक. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे? तर ते कलम आहे 169. आर्टिकल 169 नुसार विधान परिषद स्थापन किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. आणि ह्याच्या आधी पण आपण बघितलं, त्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस लागते आणि त्या राज्यांची परमिशन लागते ज्या राज्यात विधान परिषद स्थापन करायची किंवा रद्द करायची आहे. बंधनकारक नसली तरी पण लागते. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात? तर ते आर्टिकल 143 आहे. ठीक आहे. ते काही जी कलम आहेत ना ते तुम्हाला पाठच करायची आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहे. आणि तीच कलम पण विचारतात. तर 44 घटना दुरुस्ती प्रत्येक परीक्षेला किंवा ह्याच्यात प्रश्न असतो त्याच्यावर. ठीक आहे. 2020, 21, 22चा पेपर आपण बघतोय तर त्याच्यामध्ये प्रश्न आहेच. ठीक आहे. तर बघा, 44 घटना दुरुस्ती 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या? तर अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबद्दलची तरतूद करण्यात आली.
ऑप्शन खालचे बघा, सुरुवातीला ऑल ऑफ दी अबोव ऑप्शन नाही, एक तुम्हाला काहीतरी नाकारायचं आहे. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदाच पुनर्विचारात परत पाठवण्याचा अधिकार देण्यात आला, तर हे आहे मंत्रिमंडळाचा सल्ला एकदाच, म्हणजे सी गेला, हा गेला. आता बीसी काय, बीसी राज्य सूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आले, तर हे डी तर नाहीच आहे, म्हणजे हे 42 घटना दुरुस्तीने झालेलं होतं, त्यामुळे हा तो ऑप्शन गेला. आता सी बघा, राष्ट्रीय आणीबाणी काळात, सी पण बरोबर आहे. आता ए बघा, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली, तर ती कशाने झालेली होती, ऑल इंडिया सर्व्हिसेस, तर ती 44 घटना दुरुस्ती नाही, त्याच्यामुळे बी आणि सी ह्याचा आन्सर आहे, ए बी सी नाही. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधींचा समावेश असतो असं म्हटलेलं आहे. तर आता इथं परत ऑप्शन बघायचे, सगळे ऑप्शन नाहीयेत. ठीक आहे. तर दोन्ही सभा ह्याच्यामध्ये, तर अनुसूचित जाती जमाती यांच्या समितीसाठी, कल्याणासाठी समिती, महिला सबलीकरण, कामकाज, विशेषाधिकार का अंदाज. आता एक जरी तुम्हाला गोष्ट माहिती असेल की अंदाज समितीमध्ये फक्त कोणती आहेत, अंदाज समितीमध्ये फक्त लोकसभेतले सदस्य असतात, तर मग गेला हा ऑप्शन गेला. आता ए बी डी, बी सी का ए बी, तर अशा वेळी काय करायचं, आपण मागं पण बघितलेले, त्यातला मोठा ऑप्शन घेऊन जायचं. तर मग अशा वेळी तुम्ही एक हा ऑप्शन घेऊन जाणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अनुसूचित जाती आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आला. आता आपल्याला नॅशनल कमिशन ऑन एसटी बद्दल विचारलेलं 2004 ला स्थापन करण्यात आला, आणि आता जो एससी कमिशन आहे तो 338 नुसार स्थापन करण्यात आलेला आहे. नॅशनल कमिशन ऑन एससी 338 नुसार. कलमांवर बघा, 2-3 प्रश्न तर कलमांवरच होते. 13 डिसेंबर 1946 रोजी डॅश डॅश यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला, तर ते कोण होते उद्दिष्टांचा ठराव, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मांडलेला, सॉरी राजेंद्र प्रसाद नाही, पंडित नेहरू यांनी मांडलेला होता. पंडित नेहरूंनी मांडलेला होता 13 डिसेंबर 1946 ला, आणि तो काहीतरी जानेवारी 1947 ला पास झालेला होता. ठीक आहे. म्हणजे फॅक्च्युअल आहे, ते तुम्हाला करायचंच आहे फॅक्च्युअल बेस. आता बघा, विभागीय खटल्यांसंदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. तर विभागीय खटल्यांसह डिपार्टमेंटल प्रोसिडिंग कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. तर डिपार्टमेंटल चौकशी होऊ शकते, त्याच्यामुळे ते वाक्य चुकीचे आहे. डिपार्टमेंटल चौकशी ही वेगळी गोष्ट आहे, आणि बाकीची चौकशी किंवा न्यायालयाद्वारे शिक्षा ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे ए हे वाक्य चुकलेलं आहे. स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण तोंडी व कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत मध्ये लागू आहे, तर ते बी आहे. ठीक आहे. तर स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी दोन्ही साठी तर ते नाहीये, म्हणजे सी वाक्य पण चुकलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 ए मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी आहेत. आता आपल्याला माहितीये की जे आहे आर्टिकल 371 मध्ये काय आहे, फक्त 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात साठीच्या तरतुदी आहेत, आणि 371 ए टू जी हा ए टू जी पुढं पर्यंतच्या तरतुदी आहेत, के पर्यंतच्या तरतुदी आहेत ना, त्या बाकीच्या राज्यांसाठी आहेत. तर मग त्यातला ए जी आहे त्याची ट्रिक पण आहे, नमा अँड सिमी, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल, गोविंग टू कर्नाटका, अशा त्या तरतुदी आहेत. ठीक आहे. म्हणजे ए बी सी डी अशा पुढे पर्यंत तरतुदी आहेत ना, ते वेगवेगळ्या राज्यांसाठी आहेत आणि त्याचा क्रम पण आहे. तर ए साठीच्या ज्या आहेत ना त्या नागालँड साठीच आहे, म्हणजे ए वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे ए सगळीकडेच आहे.
नागाच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करणार नाही, म्हणून तर ती स्पेशल तरतूद आहे, म्हणजे बी पण बरोबर आहे. ट्युएनसँग हा नागालँड मधला सर्वाधिक विकसित जिल्हा नाही, तो सर्वाधिक मागास दुर्गम जिल्हा आहे. त्यामुळं हे गेलं ए आणि बी हे आहे. आता हा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे पंचशील तत्व नाही विचारलेला आहे. तर एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमता आदर करणे आहे, परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणे आणि शांततापूर्व सहअस्तित्व सगळं आहे, एकही नाही असं नाहीये. ठीक आहे. पुढचा आहे 2011च्या साली 97 जी घटना दुरुस्तीद्वारे सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. हे बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे हा ऑप्शन गेला. अनुच्छेद 19(1) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे 19(1) मध्ये. तर हे वाक्य बरोबर आहे. आणि लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. पहिल्यांदा ए बी उत्तर दिलेलं, नंतर 1904 लाच आलेलं आहे. लॉर्ड कर्झन पण 4 लाच होता, त्यामुळं तिन्ही वाक्य ही बरोबर आहेत. ठीक आहे. म्हणजे थोडा हिस्ट्री बेस्ड प्रश्न पण आहे तो, इतिहास धरून. पुढचा प्रश्न बघा, संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे आणि पदावनत करणे अनुच्छेद 311 बाबतीत कोणते विधान चुकीचे आहे असे विचारलेलं आहे. ठीक आहे. नॉट करेक्ट विचारले. तर अनुच्छेद 311 खाली असलेले संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही, वाक्य बरोबर आहे. अनुच्छेद 311 खाली असलेल्या संरक्षणास आयुर्विमा, ONGC सारख्या वैधानिक कर्मचारी पात्र नाहीत. आणि अनुच्छेद 311 मधील तरतुदी केवळ स्थायी कायम नागरिक कर्मचाऱ्यांना लागू आहेत, अस्थायीसाठी नाही. ते वाक्य बघ. आणि पुढचं बघा, शासकीय सेवकांच्या सेवेतून निलंबन हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणे नसते, म्हणून 311 तील संरक्षणाच्या बाबतीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही. तर हे वाक्य चुकीचं आहे, त्याचा समावेश होतो. ठीक आहे. आता हे बघा, लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची म्हणजे पॅनल ऑफ चेअरमनची निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते. जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असते, त्यावेळी लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती हा अध्यक्ष असतो. तर हे बघा, आता रिक्त म्हणलं की राष्ट्रपतीच निवडणार आहेत, आणि जेव्हा अनुपस्थितीत असेल त्यावेळी फक्त त्या पॅनल मधनं जातात, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. विधान कुठलं विचारले? बरोबर विचारले. ब गेलं. ठीक आहे. ए तर बरोबर आहे. आता अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखाच्या गटातील व्यक्ती त्याच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेला आता हे उलट पालट करून दिले. अनुपस्थित असेल तर पॅनल मधून जाणार आहे, आणि रिक्त असेल तर अनुपस्थित असेल तर पॅनल, आणि रिक्त असेल तर राष्ट्रपती निवडणार आहे. मग फक्त अ बरोबर आहे. ए आणि सी चुकीचे. आता पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेन देशाचा भाग होता. 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला, आणि नाटो या संघटनेत 30 देशांचा सहभाग आहे. तर नाटो मध्ये 30 सदस्यच आहेत. आणि ही जर तुम्हाला माहित नसेल तर उगीच नाकारायचं नाही, तर हे तिन्ही वाक्य बरोबर करून टाकायचे. ठीक आहे. पर्याय तसा आपल्याकडे आहे. पुढे JNU चे भूतपूर्व कुलगुरू ममिदावाला जगदीश कुमार यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेली आहे? आता हा त्या एम जगदीश कुमार, तर ते UGC चे अध्यक्ष झालेले आहेत. UGC चे. तर ते करंट बेस्ड प्रश्न होता. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक जो 73 प्रश्न क्रमांक आहे, तर याच्यामध्ये आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते चालू घडामोडी या सेक्शनचे आहेत. तर चालू घडामोडीचा
असं आहे की ते प्रत्येक वर्षी हे बदलणारा सेक्शन आहे किंवा खूप व्होलॅटाईल म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये व्हेरिएशन खूप आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, करंट अफेअर किंवा चालू घडामोडीसाठी जे एरियाज आहेत त्या त्या एरियावर प्रश्न येतो. आता उदाहरणार्थ टाइम पर्सन ऑफ द इयर याच्यावर पण प्रश्न आहेत. आता आपण जर 2022चा पेपर बघतोय, 2020च्या पेपरला सुद्धा प्रश्न आलेले टाइम पर्सन ऑफ द इयर. तर आता त्या अनुषंगाने आपल्याला 2022च्या पेपरमध्ये 21चे विचारलेले होते, तर ते होते कोण, एलॉन मस्क. तर मग त्याचबरोबर आता आपल्याला हे करायचंय की 2024च्या पेपरसाठी 2023चे टाइम पर्सन ऑफ द इयर ते टेलर स्विफ्ट. तर मग त्यांचं नाव तुम्ही मेन्शन करून घ्यायचं आहे आणि त्या ह्याने तसा अभ्यास करायचा. पुढचा आहे प्रश्न, आता हे आर नागास्वामी यांचं 22 मध्ये निधन झालेले, म्हणजे निधन वार्ता, त्याच्यावर एक प्रश्न असतो. तर ते कुठल्या क्षेत्राशी त्यांचं क्षेत्र, तर ते मला वाटते परिक्रमामध्ये वगैरे त्या गोष्टी दिलेल्या असतात निधन वार्ता. तर मग त्यातनं आपण ते कव्हर करू शकतो किंवा एखादे इयरबुक. तर पुरातत्वशास्त्र विषयाशी ते संबंधित होते. पुढचं आहे, कुठल्या देशानं होसॉंग 12 या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रचं प्रक्षेपण केलेलं आहे. तर हा पण त्यावेळचा प्रश्न होता. तर तसं आपल्याला क्षेपणास्त्र कुठलं नवीन असेल किंवा आपलं जे गगनयान चांद्रयान 2 मोहीम आहे, तर त्या संदर्भात आपल्याला ह्या वर्षी प्रश्न अपेक्षित आहे करंटच्या अनुषंगाने. पुढचा आहे याजदी गटाविषयी. आता तो त्या वेळी घडलेली चालू घडामोड होती, तर त्याच्यामुळे जर असा एखादा खूपच वेग आला तर त्या संबंधी खूप जास्त एलॅबोरेट केलेलं जे वाक्य असेल तर ते उत्तर असण्याची शक्यता असते. तर तेच उत्तर हे करायचं, म्हणजे तो एक अप्रोचचा भाग आहे, तर ते अप्रोच आपण चुकवला नाही पाहिजे. आता क्रिप्टोकरन्सीवर त्यावेळी 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये 30% उपकर किंवा सेस आकारलेला होता, म्हणजे 30% टॅक्स आणि सेस या 2 गोष्टी आकारलेल्या होत्या. आता ग्रँड प्रिक्स स्पर्धा म्हटलं की एक नाव आहे मॅक्स वर्स्टपेन यांचंच नाव. म्हणजे आता जरी आपण 2024च्या पेपरच्या दृष्टीने चालू घडामोडी केलेल्या असतील तरी आपल्याला खूप ठिकाणी मॅक्स वर्स्टपेन हे नाव दिसतंय. तर मग असं काय आलं तर हे असे ठोकताळे असतात, तर ते ठोकताळे आपण लक्षात ठेवले पाहिजेत की आता ग्रँड प्रिक्स स्पर्धा असेल तर मग मॅक्स वर्स्टपेन मारायचंय. मग जर आपल्याला रिस्क घ्यायचीच आहे तर मग अशी कॅल्क्युलेटेड रिस्क घेता आली पाहिजे. पुलवामा क्षेत्राबद्दल, त्यावेळी पुलवामा क्षेत्र म्हणजे जम्मू काश्मीर आणि हे झाल्यानंतर तो प्रश्न आहे. तर याला काश्मीरचे तांदळाचे भांडार म्हटलं जातं. ठीक आहे, वेशू आणि झेलम नदी या पुलवामामधून वाहतात आणि हा धबधबा आणि हे मंदिर ही म्हणजे काही असं नाकारण्यासारखं नाहीये, अयोग्य वगैरे असं किंवा एक्स्ट्रीम वेग स्टेटमेंट नाहीये, त्याच्यामुळं कुठलंही स्टेटमेंट त्यातलं नाकारायचं नाही. आता हा बघा, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लिओन लँडोर यांचं निधन झालेले. लंडन ऑलिम्पिक्स मध्ये त्यांनी कांस्य पदक, आणि डिओर लँडर हे बुद्धिबळपटू होते. आता जर ते एकतर बी वाक्य बरोबर पाहिजे किंवा सी वाक्य बरोबर पाहिजे, बी आणि सी सोबत नाही पाहिजे. त्यामुळं एकतर ए बी घेतलं पाहिजे तुम्ही किंवा एकतर ए सी घेतलं पाहिजे याच्यामध्ये. आता कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला त्यांनी आपली सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून करारबद्ध केलं? आता जरी इथं राज्य माहित नसलं ना तरी आपल्याला 2022ला कुठल्या राज्याचा सुवर्ण जयंती समारंभ झाला, मग ते कुठल्या राज्याची स्थापना किंवा हे कधी झालेले निर्मिती याच्यानुसार आपण हे करू शकतो. तर त्याचा अरुणाचल प्रदेश असं त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे तो, पुढीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या विशेषीकृत संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाले? तर बघायचं मग आता ILO ची स्थापना, म्हणजे ही तर स्थापना माहित पाहिजे. 1919 ला झाले. फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन 1945, WHO ची स्थापना 1948 आणि आंतरराष्ट्रीय टपाल UPU पण त्याची पण 65 ला झालेली, 1865 वगैरे. तर मग हे जे आहे ते जवळ कुठलं येत आहे तर ILO.
आता ही स्पार्क अकॅडमीची त्रिशूल बॅच आहे, जी की 2025चा जो डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस आहे तर त्याचा संपूर्ण GS कव्हर करणार आहे. याची फी 5000 रुपये आहे आणि कालावधी हा 10 महिने आहे. ठीक आहे, सध्या प्रवेश सुरू झालेले आहेत या बॅचला, तर सर्वांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. आता पुढचा बघा, खालील विधाने आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना सॅल्विनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला. त्या कथकली नृत्यांगना होत्या आणि सेंटर मंडप, म्हणजे खूप असं जास्त माहिती दिलेली एक्सप्लेन केलेला ऑप्शन असतो तो चुकीचा अजिबात करायचाच नाही, जोवर एक्स्ट्रीम चुकीचा वाटत नाही तोवर. आणि भारत सरकारने पद्मश्री, आता पद्मश्री पुरस्कारची संख्या जास्त असते त्यामुळे आपण तेवढेच पद्मश्री करायचे जे भारतातले प्रसिद्ध लेखक असतील, प्रसिद्ध अभिनेता अभिनेत्री किंवा महाराष्ट्रातले सगळे करायचे पद्मश्री. बाकी मग पद्मविभूषण आणि पद्मभूषण हे तर आपल्याला करायचे, नाव आणि त्यांची कुठल्या क्षेत्रात मिळालं हे पण करायचं. पण हे आता जर भारताबाहेरचा आहे, परदेशी मधला येतोय, तर मग ह्याची वाक्य चुकवण्याचं काही चान्सच नाहीये, त्यामुळं ऑल ऑफ दी अबोव्ह घेतलं पाहिजे. पुढचा आहे, ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असणारी भारतातली पहिली बँक SBI आणि भारताबाहेर सगळ्यात जास्त शाखा असणारी सुद्धा SBIच आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 तर तो होमोसेक्सुअलिटी किंवा समलैंगिकतेशी संबंधित आहे. IPC मधलं 377. आता हे इतिहासाचे प्रश्न चालू होतात इथून. राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेटस पीपल्स काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती? तर बऱ्याच जणांनी इथं परोपकारिणी सभा लिहिलेली होतं, कारण लोकसभा, राज्यसभा, विधानसभा हे थोडं आपल्याला आधुनिक वाटू शकतं, पण आयोगाने ह्याचं उत्तर लोकसभा हेच दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर विजोड जो व्यक्ती ओळखायच्या होत्या, व्यक्तीची हे ओळखायची होती, तर याच्यामध्ये काय आहे, हे लारा डिसूजा, सुधाताई जोशी आणि हिरवे गुरुजी हे सगळे गोवा मुक्ती संग्रामामध्ये होते आणि हे साने गुरुजी आहेत ते त्यातला विसंगत पर्याय आहे. परंतु आपण जे इतिहास वाचतो किंवा गाठाळचं पुस्तक वाचतो किंवा 11वीचा जरी इतिहास वाचला जुनं स्टेट बोर्ड, तर याच्यामध्ये आपण आहे ना हैदराबाद मुक्ती संग्राम असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल ते थोडस वाचताना थोडस निग्लेक्ट करतो असं मला तरी जाणवलंय. त्याच्यामुळं तो पाठ नीट वाचला गेला पाहिजे, कारण प्रश्न तिथून पण येत आहेत. आता पुढचा जो प्रश्न आहे तो 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? तर दुर्गाबाई देशमुख. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, म्हणजे हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले? आता इथं सब ऑप्शन बघितले तर ABCD पण आहे आणि ABCD आहे, वरती ऑप्शन बघितले तर इतके आपल्याला सगळे ऑप्शन आणि त्यांच्याबद्दल आपण खूप डिटेल वाचले आहे असं काही वाटत नाही. त्याच्यामुळे इथं बेटर वे ABCD हा ऑप्शन घेऊनच जाणं गरजेचं आहे, पण आयोगाने उत्तर देताना हा ऑप्शन दिला नाही, म्हणजे ABC हेच उत्तर दिलेलं आहे. परंतु जर मेजॉरिटी केसमध्ये असंच असतं की ऑल ऑफ द अबो आयोग देतं, पण यावेळी त्यांनी दिलेलं नाहीये, पण तरी सुद्धा आपण आपला अप्रोच सोडायचा नाही. मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणी म्हटलंय की ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेठा होत्या, तर तो परत फॅक्च्युअल आहे आणि त्याचा रेफरन्स पण इतका नाही भेटत, तर तो त्याचं उत्तर आहे भेंडी बाजार आणि वडाळा. मग आपलं हेच काम आहे की आता जर परत प्रश्न आला त्या रिलेटेड किंवा तसाच किंवा त्या रिलेटेड तर तो चुकला नाही पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी आपण नवीन रेफरन्स घेऊन वाचत नाही बसणार आहे. आता आपल्याला 1 डिसेंबरची एक्झाम टार्गेट करायची आहे, त्याच्यामुळे आता पुढचा जो प्रश्न आहे तो सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी स्थापन कोणी केली? तर हे 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा कव्हर होणारा प्रश्न आहे. तर दादोबा पांडुरंग तरखडकरांनी सुरू केलेली होती. ठीक आहे, आणि त्यानंतर प्रार्थना समाज पण. पुढचा प्रश्न आहे उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकीक ए हिंद
हा ग्रंथ कोणी लिहिलाय? तर तो ग्रंथ अल-बेरुनी यांनी लिहिलाय. आता बघा की आता आपण 2020-2021 च्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केले आणि 2022 चा पेपर हा सुरू आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला दिसली असेल की 2020 च्या पेपरमध्ये 3 ते 4 प्रश्न होते प्राचीन मध्ययुगीनवर आणि त्यातल्या काही जोड्या लावायचे होते. 2021 चा पेपर बघितला तर फक्त एक प्रश्न होता मध्ययुगीन इतिहासावर, प्राचीनवर नव्हता आणि तो फक्त जोड्या लावायचाच प्रश्न होता. तर आणि आता 22 च्या पेपरमध्ये 3 ते 4 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतोय की तो आयोग या प्राचीन मध्ययुगीनच्या बाबतीत थोडं फ्लक्च्युएटिंग आहे. कधी प्रश्न येतील कधी येणार नाही. आता 24 चा पेपर प्रेडिक्ट करायचं म्हणलं तर 3 ते 4 प्रश्न येतील पण आणि 21 सारखा एखादा प्रश्न येईल. पण त्याच्यासाठी तुम्ही खूप सारे रेफरन्स वाचायची गरज नाहीये. तर जे काही तुम्ही रेग्युलरली वाचताय 6वीचं स्टेट बोर्ड असेल किंवा मग 11वीचं जे नवीन स्टेट बोर्ड आलेले ते किंवा लुसंट कोणी काय वाचत असेल ते, तर तेच रेफरन्स ठेवा. त्यातलं जे येईल ते येईल तुम्हाला. कारण परत मेन्सला हा प्राचीन मध्ययुगीन नसल्यामुळे ह्याचा आउटपुट आता फक्त प्रिलिम्ससाठी आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेचे सगळे मार्क घ्यायच्या ह्याने जर वाचत बसला तर मग तुमचे बाकीचे विषय राहतील. त्यामुळे त्याचा एवढा लोड घ्यायचा नाही. प्राचीन मध्ययुगीनचा राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण तर ते होतं बागोर. ठीक आहे. आता हे 11वीच्या नवीन स्टेट बोर्ड मधून सुद्धा कव्हर होऊ शकतं. आता इथे पण त्यांनी मध्ययुगीनचा प्रश्न, प्राचीनचा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा यातलं तुम्हाला माहिती असलेलं बघा, वत्सचा काय आहे? उदयन. म्हणजे मला यातले ही गोष्ट माहिती आहे की वत्सचा राजा कोण होता? तर उदयन होता. मग डीला 3 असलेला एक ऑप्शन आहे, त्याच्यावरून तुमचं उत्तर निघतं. मग काशीचा काय? परत क्रॉस चेक करायचं. काशीचा अश्वसेन, कोसलचा प्रसेनजित, मगधचा बिंबिसार. ठीक आहे. मग आणि वत्सचा उदयन. तर हे असे ऑप्शन आहेत. आणि तुम्ही जे वाचलेल्या, आता जरी 4-5 प्रश्न आले ना तरी तुम्ही वाचलेल्या रेफरन्स मधून 5 पैकी 2-3 तर आरामात कव्हर होतात. उरलेल्या 2 साठी तुम्ही नवीन रेफरन्स वाचायची किंवा शोधायची गरज नाही. त्यापेक्षा तुम्ही तो वेळ आधुनिक भारतासाठी दिला किंवा आधुनिक इतिहासासाठी दिला आणि करंट अफेअर्स, चालू घडामोडी सारख्या प्रश्न आणि सायन्ससाठी दिला तरी सुद्धा तो फायद्याचा होईल असं मला वाटतंय. वीरा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने त्यांना 1932-33 ला कोणता पुरस्कार दिलेला? तर सुरुवातीला आयोगाने दलित मित्र उत्तर दिलेलं, परंतु तो प्रश्न नंतर कॅन्सल झाला कारण काही ठिकाणी दलित साथी असं पण आहे, त्यामुळे ते ऑब्जेक्शन टाकलेलं बऱ्याच मुलांनी. आता पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न पण आयोगाने कॅन्सल केलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती दंड करण्याचा आदेश दिलेला होता? मग अशा वेळी तर तुम्हाला माहित नसेल, तुम्ही एवढे रेफरन्सेस वाचलेले नसतील, तुम्हाला माहित नसेल. आता समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये ते आहे वाटतं, पण मी ते वाचलेलं नव्हतं. पण मी असं लॉजिक लावलेलं की ते जर समाज कल्याणकारी राज्य होते तर ते पालकांना पण जास्त दंड नाही आकारणार. तर मग मी त्याचं उत्तर 2 पैसे लिहिलेलं. आयोगाने सुरुवातीला 2 पैसेच दिलेलं, परंतु त्यानंतर त्यांनी तो प्रश्न कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली? तर 1947 ला कोणता कायदा असेल? भारत स्वातंत्र्याचा कायदा. ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त बी पहिला ऑप्शन. म्हणजे आपल्याला इथं चुकू शकतो आपण. इथं 2 ला लगेच आपण टिक केलं आणि वर बी ला टिक केलं, तिकडे जाऊन आपण आन्सर शीट मध्ये पण 2 ला हे करू शकतो. तर ते बी ऑप्शन त्यांनी इथं खालती 4 नंबरला दिलेले आहे, त्यामुळे ते पण एकदा बघून घ्यायचं. आणि ह्या चुका जेव्हा आपण पेपर सोडवताना करतो एक्झामच्या बाहेर प्रॅक्टिस पेपर, त्यावेळी त्या चुका तिकडे मेन एक्झाम मध्ये होत नाहीत आणि त्याच आपल्याला टाळायच्या असतात मेन. तर आता भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कुठे स्थापन केली? आता हा प्रश्न 2020च्या पूर्व परीक्षेला आलेला होता जोड्या लावायला. म्हणजे मी ह्याच्यासाठी सांगत असते की तुम्ही ते नोट डाऊन केलं पाहिजे, बरोबर असलेल्या जोड्या किंवा शॉर्ट नोटच्या फॉर्म मध्ये तुम्ही ते अनालिसिस नोट डाऊन केलं पाहिजे. ते ह्याच्यासाठी
की त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं की हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना किंवा असोसिएशन ही उत्तर प्रदेश, म्हणजे आता इथं जर ऑप्शन मध्ये तुम्हाला बघायचं असलं तर मुंबई, नागपूर, दिल्ली आणि कोलकाता याच्यामध्ये या चारपैकी उत्तर प्रदेशच्या जवळ काय येतं तर दिल्ली येतं. तर मग दिल्ली हा ऑप्शन तुमचा बरोबर आहे आणि आयोगाने तो दिलेला आहे. म्हणजे मागचे प्रश्न तुम्हाला कामाला येतात, डायरेक्ट नसतील तरी ऍज इनडायरेक्ट ते प्रश्न आलेले असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब नियुक्त केले. आपल्याला माहिती आहे सुरुवातीला बंगाल प्रांतच खूप प्रॉमिनंट होता आणि बंगाल प्रांतामध्येच ती लढाई झालेली होती, प्लासीची लढाई. ठीक आहे. प्लासीची त्यानंतर बक्सरची लढाई सुद्धा बंगाल प्रांतातच झालेली होती. आणि शेवटचा प्रश्न आहे या 2022च्या क्वेश्चन पेपर मधला, इसवी सन 1206 ते 1290 कार्यकाळ. अगेन हा मध्ययुगीनचा प्रश्न आहे. कार्यकाळ अजिबात एवढा लक्षात ठेवायची गरज नाही. या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली. आपण 2020च्या पेपर मध्ये एक प्रश्न बघितलेला होता की सय्यद घराण्यामधले खालीलपैकी सुलतान कोणकोणते आहेत. तर ते 4 ऑप्शन होते आणि 4चे 4 होते सय्यद घराण्यामधले. तेव्हाच मी सांगितलेले की फक्त तुम्हाला ठीक आहे, इथं तुम्हाला एवढंच क्रम लक्षात ठेवायचा आहे आणि त्याचे संस्थापक लक्षात ठेवायचे आहेत फार तर. मग म्हणजे दिल्लीवर राज्य केलेली जी घराणी होती त्यांचा क्रम लक्षात ठेवायचा. मग GKTSL म्हणजे गुलाम, खिलजी, तुगलक, सय्यद आणि लोधी, किंवा त्याची ट्रिक अशी गुलाब खिले तो श्वास लेना अशी पण ट्रिक आहे. तर आता गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली असं म्हटलेलं तर कुतुबुद्दीन ऐबक यांनी गुलाम घराण्याची स्थापना केलेली. मग हा सी ऑप्शन आहे. सी ऑप्शन कुठे आहे बघायचा, 4 नंबरला आहे. मग हा असा तुम्ही करू शकता. आणि फक्त तेवढंच, त्यांचा कार्यकाळ वगैरे नाही विचारत तुम्हाला, फक्त त्याचा क्रम आणि त्यांची संस्थापक कोण होते तेच. आणि आला तर एखादा 2020 सारखा प्रश्न की कोण होते बाबा त्याच्यामधले सुलतान, तरी ते ऑल ऑफ द अबव मध्येच त्याचा एवढा विचार करायचा नाही, फक्त संस्थापक आणि त्याचा क्रम एवढंच लक्षात ठेवायचं आहे. तर हा आपला 2022चा राज्यसभा पूर्व परीक्षेचा GS चा पेपर होता आणि जो की संपलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं शॉर्ट नोट अनालिसिस करून शॉर्ट नोट काढायचे आहेत. कारण आपण बघितलं की मागच्या 2 पेपर मध्ये पण बघितलं की रिपिटेशन असतं डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, आणि ते मेन्शन करून ठेवल्याशिवाय कळणार नाही आपल्याला शॉर्ट नोटच्या फॉर्म मध्ये. तर आपण उरलेला पेपर पुढच्या लेक्चरला कव्हर करूया. तोपर्यंत धन्यवाद.